शकुंतला मॅडमची कुंडली व्यवस्थित आहे, यात कुठलाच प्रॉब्लेम नाही. पण गुरुजी, मी तुम्हाला सांगितलं ना, गेले कित्येक दिवस घरात वाईट घटना का घडतायत. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला जर वाईट वाटणार नसेल तर बोला ना. शकुंतला मॅडमच्या कुंडलीत जरी प्रॉब्लेम नसेल तरी मला या घरात अस्वस्थ वाटतोय, काहीतरी गैर वाटतंय, अश्वचे संकेत येत आहेत. पण मग आता मला सांगा, अक्षय सर आणि श्रेयस सर कुठे आहेत? त्यांच्या कुंडल्या बघू बरं. हो, ह्या बघा. अक्षयची कुंडली व्यवस्थित आहे, यात काहीच प्रॉब्लेम नाही. मी आता श्रेयस सरांची कुंडली बघतो. बघा बघा. काय झालं गुरुजी, काही प्रॉब्लेम आहे का? श्रेयस सरांच्या कुंडलीत येत्या काही दिवसात मृत्यू षडाष्टक योग आहे. म्हणजे येत्या काही दिवसात श्रेयस सरांच्या कुंडलीत मृत्यू योग आहे. गुरुजी, एवढी मोठी गोष्ट त्याच्या पत्रिकेत आहे, हे आतापर्यंत आपल्याला लक्षात कसं नाही आलं? हे सगळं यशोधरा मॅडमला माहित होतं. श्रेयस सर 30 वर्षांचे झाले की त्यांच्या आयुष्यात हा कठीण काळ येणार आहे. यशोधरा मॅडम नाहीशा झाल्या आणि त्यानंतर सगळं विस्कळीत झालं. माफ करा, मीही आठवण करून दिली नाही. अरे देवा, आई, आई सांभाळा स्वतःला. काय झालं गे? वही तिशीचं झालं, त्याचं सगळे भोग भोगावे लागतील त्याला. पण त्याचं वागणंच लहान मुलासारखं आहे. गुरुजी, यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय असेलच ना? मी खोटं नाही सांगणार, या काळातून श्रेयस सरांची बाहेर पडण्याची शक्यता फार कमी आहे. नाही नाही, काहीतरी उपाय असेलच ना? गुरुजी, आम्ही त्याच्यासाठी वाटेल ते करू. तुम्ही जर श्रेयस कधीच बरा होणार नाही हे जर सांगितलं असतं तर एक वेळ मी मान्य केलं असतं. पण श्रेयस या काळातून कधीच बाहेर पडणार नाही असं म्हणत असाल तर ते मात्र मी कधीच मान्य करणार नाही. हा, म्हणजे एक उपाय आहे, पण त्याचा किती फायदा होईल हे माहित नाही. आपण सविस्तर बसून बोलूया. तुम्ही बसा.
श्रेयस सरांसाठी ग्रहशांती करू शकतो. महामृत्युंजयचा अखंड जप करावा लागेल त्या होमासमोर. उद्याचा दिवस श्रेयस सरांसाठी हा सगळ्यात कठीण दिवस आहे. माझ्या ओळखीचे 4 चांगला व्यसंग असलेले गुरुजी मी घेऊन येतो. घरातून पती पत्नी दोघे म्हणजे श्रेयस आणि आराध्य पूजेला बसतील. आणि हो, त्यांची आई सुद्धा त्यांच्या बरोबर असेल, कारण पत्नी ही अर्धांगिनी असते आणि मुलाची नाळ ही त्याच्या आईशी जोडलेली असते. अहो पण त्याची आई हॉस्पिटलमध्ये कोमात आहे ती. पण त्याची आत्या आहे ना इथे. मी बसेन पूजेला त्याच्या शेजारी. ठीक आहे, मग करूया उद्या होम आणि जप. आणि रात्रीचा प्रहर उलटून जाईपर्यंत त्याच्यासाठी घरात महामृत्युंजयचा मंत्र चालू राहील. 1,00,001 वेळा हा मंत्र उच्चारला गेला पाहिजे, संकटापासून त्याला दूर ठेवण्यासाठी. घरातून बाहेर पडू देऊ नका कोणालाही. हे जर तुम्ही करू शकाल तर श्रेयस सरांवरचं संकट टळेल. पण रात्र वैऱ्याची आहे हे लक्षात असू द्या. करू आम्ही गुरुजी, सगळं करू. श्रेयसला वाचवण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करू. पण काहीही झालं तरी मी या काळाला मात देईन आणि माझ्या श्रेयसला वाचवेन. ठीक आहे. निरोप घ्यायची वेळ झाली. येतो मी. आई, डोक्याला हात लावून बसायची ही वेळ नाहीये. श्रेयस या संकटातून वाचायची 1% जरी शक्यता असेल तर तेवढीही आपल्याला पुरेशी आहे. गुरुजींनी सांगितलेली पूजा आपण मनोभावे करूया. आपला श्रेयस नक्की वाचेल. चला आपण तयारीला लागूया. हो. हा, चल, तयारीला लागूया. बाप्पा, मी असा काय सांग ना. तुला तर माहिती आहे ना, मी आज किती उत्साहाने नुसती मदत करायला गेलो होतो. मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता, फक्त मदत करायची होती. पण काकाने मला तिकडून हकलवून दिलं. मला मूर्ख पण म्हणाले. मी मूर्ख आहे का रे बाप्पा? मला खरंच कधीच काहीच करायला जमणार नाहीये का? आणि मग तसं असेल तर मी इकडे जिवंत राहून पण काय फायदा आहे ना. मग नाही तर तू असं कर, मला तुझ्याकडेच बोलवून घे ना. आजी तर नेहमी म्हणते की बाप्पा सगळ्यांना जवळ करतो. म्हणजे मग मी वेडा असलो तरी तू मला जवळ करशीलच ना. मग बघ ना, इकडे पण कोणाला माझं कधी ओझं होणार नाही. मी तुझ्याकडे एकदम शहाण्यासारखा राहीन, तुला कधीच त्रास देणार नाही. आणि या त्या कामांमध्ये थोडी थोडी मदत पण करीन. पण मला तर इथे नाही राहायचंय रे बाप्पा. मला एकदम नको नको झालंय इकडे राहायला. मग मला तू नेशील ना तुझ्याकडे बोलून?
तुझ्यासाठी तर काहीच अशक्य नाहीये. मग घेशील ना मला बोलवून? नक्की घे मला बोलवून तुझ्याकडे. चल चल आधी. आत्या थांबा. बोलू द्या मला श्रेयसशी. त्याच्या मनातून हे सगळे विचार काढायला पाहिजे. त्याला कोणीतरी सांगायला हवं ना की या जगात कोणीतरी आहे जे त्याच्यावर जीवापाड प्रेम करतंय. तो जसा आहे तसा हवा आहे कुणाला तरी. मला बोलू द्या त्याच्याशी. अरे थांब, माझं ऐक. माझं ऐक जरा, मी काय सांगतेय ते. श्रेयसला हे जे काही वाटतंय ते असं का वाटतंय, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. काय कारण असणार आहे आत्या? तो एवढ्या प्रेमाने गोडाऊनला आला होता. काकांनी हाकललं त्याला तिथून. त्याच्याशी वाईट वागले. त्याचं मन दुखावलं. अजून काय कारण असणार आहे? काकांनी असं वागायला नको होतं त्याच्याशी. आणि तुम्हाला काहीच वाटत नाही का? हे सगळं कसं सहन होतं तुम्हाला? मी कुणाला काय सांगायचं, कसं वागायचं हे तू मला सांगू नकोस. यांचं वागणं किंवा हे सगळं जे काही कारण आहेत ती सगळी वरकरणी आहेत ग. खरं कारण आहे श्रेयसची ग्रहस्थिती. म्हणजे तारा, श्रेयसला मृत्यूयोग चालू आहे. त्यामुळे हे सगळे विचार त्याच्या मनामध्ये येत आहेत. मृत्यूयोग? तुम्हाला कोणी सांगितलं हे? कोणी सांगितलं म्हणजे? आईंनी गुरुजींना बोलवून घेतलं होतं. त्यांनी सांगितलं. तू असतेस का घरात? तुझा असतो का पत्ता? तारा, तुला जो काही बिझनेस करायचा तो कर, पण तू या घरामध्ये श्रेयसला सांभाळायला आलीयस हे विसरू नकोस. मी तुला घरातून बाहेर काढत असताना तू श्रेयसची बायको आहेस असं सांगून आलीस ना घरात परत. मग आता नवऱ्यावर एवढं मोठं संकट आलंय, ते परतवून लावण्यासाठी मला मदत कर. काय मदत करायची आत्या? सांगा काय मदत करायची आणि तुम्ही काय करणार आहात? उद्या श्रेयससाठी घरात पूजा करायची. परवाचा दिवस त्याच्यासाठी अतिशय कठीण आहे ग. रात्री 12 वाजेपर्यंत महामृत्युंजय मंत्राचा जप होणार आहे घरात. एवढी मिरवतेस ना त्याच्यावर प्रेम आहे म्हणून, तर मग आता पूजेसाठी श्रेयससाठी तुझ्या घरात थांबशील. त्याची आई, त्याची बायको, त्याच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येकाने त्याच्या जीवाच्या रक्षणासाठी पूजा करणं गरजेचं आहे. जितके हात लागतील तितकं श्रेयस भोवतीचं कवच जास्त बळकट होईल. बापरे, काय संकट ओढावले आत्या. पण अर्थात मी उद्या पूजेला असेल. मी श्रेयसच्या शेजारून हलणार सुद्धा नाही. तुम्ही नका चिंता करू. आपल्या दोघींमध्ये कितीही मतभेद असले ना आत्या, तरी जर श्रेयसच्या जीवाचा प्रश्न असेल तर तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहीन मी. काही झालं तरी मी त्याच्या केसाला धक्का सुद्धा लागू देणार नाही. चला मुलींना पटकन पटकन आवरूया आपण. ते चिरायला घे ना पटकन. बरं ताई, मी आलेच मसाला घेऊन. हो जा. अगं पोरींनो ऐका, मी काय म्हणते, आपल्याला या सगळ्या ऑर्डर्स आत्ताच संपायला लागतील. म्हणजे उद्या ऑर्डर द्यायच्या वेळी मला घरी पूजेसाठी जावं लागणार आहे. आत्ता रात्री उशिरापर्यंत थांबून पूर्ण करावं लागणार आहे. चालेल ना तुम्हाला? हो चालेल ना ताई, काही हरकत नाहीये. करू आम्ही, हो की नाही ग? हो ताई, चालेल ना.
पण हो हो काय म्हणताय? लागा ना का मला? चला पटकन. हो हो. एकदा हे बर्नीत भरण्याआधी ना नीट मिश्रण करून घ्या. हो ताई. काय होतंय की नाही तुमचं? रात्र झाली तरी तुमचं काम चालूच आहे. अति होतंय. आता मला झोप आली आहे. बास करा ना. मॅडम, तुम्ही ना आल्यापासून नुसत्या बसून आहात म्हणून तुम्हाला झोप लागते. आता आमचंच बघा. आजच्या आज ह्या सर्व ऑर्डर आम्हाला पूर्ण करायचे आहेत. ह्या भावनेनेच किती उत्साह आलाय. त्यांची पूजा चुकू नये ना असं आम्हाला वाटतं. हो ना, त्यामुळे आज अगदी पहाटेपर्यंत थांबावं लागलं ना तरी चालेल, पण ऑर्डर आजच पूर्ण करायची आहे. ताई, उद्या ना आम्ही इकडे सगळं सांभाळून घेऊ. तू शांतपणे तुझी पूजा पूर्ण कर. हो, हे बरोबर आहे. पण मग आता त्यासाठी कामाला लागावं लागेल की नाही? चला, तुझं झालंय बॉक्स पॅक करून? हो. ऐक ना, तू तिला मदत करू उचलायला. चल. बरं मॅडम. मी हे बघते, तू कर. जा दुसरा बॉक्स आण. जा जा. तुझं झालं की नाही भरून? चल ना, भर पटकन. हो हो. चल 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 पटकन कर. हो ग बाई, करते. चल चल चल, लवकर आण लवकर आण. सर, ऑर्डरच्या डिलिव्हरी बरोबर या पाखरांची डिलिव्हरी पण आहे. पण पाखरं पिंजऱ्यात आलीच नाही तर मग काय करायचं? काहीतरी मार्ग काढावाच लागेल. ए पोरींनो, ते पापड राहिलेत ते इथं आणा सुकायला. जा पटकन. हो चला चला चल. जा पटकन. तू थांब इथे. तू भर. हो हो भर पटकन. प्रशांत, उद्या मला गोडाऊनवरती येता येणार नाही. असं काय करताय साहेब? अहो, उद्या डिलिव्हरी आहे आणि तुम्हीच गोडाऊनला येणार नाही म्हणजे? अरे ते बघ, काही प्रॉब्लेम झालाच तर बाहेरून मदत करायला कोणीतरी हवंच ना. त्यामुळे मी बाहेरच राहीन आणि उद्या तू मुलींना वेळेवर आणि योग्य जागेवर पोहोचवशील. ही जबाबदारी तुझी. ओके साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. मी बाहेरून लक्ष ठेवीन. झाली बाबा एकदाची सगळी तयारी. पोरींनो, थँक्यू. हा, आता फक्त या ऑर्डरची डिलिव्हरी द्यायची जबाबदारी तुमची आणि आता ती तुम्हालाच पार पाडायची. नीट करा सगळं. कारण बघा, मला पण उद्या यायला जमणार नाहीये. श्रेयस भाऊजींसाठी पूजा ठेवली आहे ना, तर मग मी पण तिथे असेल. म्हणून तुम्ही हे बरोबर पॅक करा आणि डिलिव्हर पण करा. ठीक आहे? श्रावणी, थँक्यू ग. थँक्यू काय? चला आवरा पटकन. बरं, हे सगळं जे काही उरलंय ना, हे उद्या नीट पॅक करा आणि याची पण डिलिव्हरी द्या. आणि लक्षात ठेवा, ह, मी उद्या नाहीये इथं. सगळं तुम्हालाच सांभाळायचंय. हो हो. चला आता निघूया का? चला, खूप उशीर होतोय. चल चला. मी काय म्हणते, हे झाकून घेऊ आता. हो. घे. जा. सगळी ऑर्डर पूर्ण करून आत्ता तर मोठ्या खुशीत घरी गेलात तुम्ही पोरींनो. पण या पिंजऱ्यात परत यावंच लागेल तुम्हाला.
आता जेव्हा नळ सुरू होईल तेव्हा आतमधली टाकी ओव्हरफ्लो होईल आणि मग पाखरं पिंजऱ्यात येतील आणि त्यांची मजा बघायला मला आत जावंच लागेल. वा दयानंद वा.